कोणाला खेळायचे पटापट या. आपण 2 ग्रुप करूयात कारण का तुम्ही एवढ्या जणी आल्यात. 10 जणींचा ग्रुप करूयात. 10 जणी उभ्या राहा पहिल्या, बाकीच्यांनी मागे बसा. मी आधीच सांगितलंय लग्नात नाव घेतलं की नाही उखाणा घ्यायचं. माईक हातात. मराठी आमची जात, भगवे आमचे रक्त, मनोजरावांचे नाव घेते छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. भरपूर काही लिहायचं होतं पण पेनात नव्हती शाई. भरपूर काही लिहायचं होतं पण पेनात नव्हती शाई. सौरभरावांचं नाव घेते मी साईची आई. अभ्यास केलात मग? अभ्यास केलात की नाही? शाई नव्हती तर केलाय ना. बरं चला पुढे. लग्नात नाव घेतलं की नाही? कसं त्या घेणार? या इकडे पुढे. चला या पटापट. मला भाजी नकोय. मला मेथीची भाजी खाऊन ऍसिडिटी झालीये. आज काय मला मेथीची भाजीच नाही आवडत. शंकराची पिंड पण नाही आवडत. का तुम्ही घेतलात ना नाव? चला घ्या. लग्नात कोणतं घेतलं होतं? बरं नवरा आठवतोय ना? माहिती. लग्नात कुठलं नाव घेतलेलं आठवत नाही. बरं असं कधी होतं का की आपण आपल्या लग्नात कोणतं नाव घेतलं हे आठवतच नाही? असं होतं काय? नाही ना. चला पटापट. आपल्याला कार्यक्रम पुढे ढकलायचा आहे. पटापट पटापट नाव घ्यायचंय. बरं घ्या आता घ्या. मेथीची भाजी खायला घाला घ्या. राशी गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरचे. खूप धन्यवाद. चला पुढे. नाही नाही या इकडे या. इकडे या. या पुढे या. पुढे या. 4 जणींना नावं सांगून झाली. तुमच्यावर पण जबाबदारी येणार आहे हो. जी सुंदर आपल्याला खरंच वेळ नाहीये. पटका पटापट घ्या. 100 गेले राहिले 0. देशरावांसाठी पती मिळणे हेच माझे पुण्य. 100तून 100 गेले राहिले आणि 1000तनं 99 गेले. 1000तनं 99 गेलं किती राहतात? चला विद्या 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. इकडे या. इकडे या. 1000तनं नाही. यांनी उत्तर काय दिलं? इकडे पुढे पुढे तर या. 1000तनं 99 गेल्यानंतर किती राहिले तर म्हणाले किती? आधी काय म्हणालात खरं सांग. 900. नाही 999 म्हणालात. मी ऐकलं. 901. नक्की सांगा. नक्की बरोबर आहे का? गणितात कच्चे आहेत? पक्के आहेत. व्हेरी गुड. चला पुढे. विद्या शोभते बुद्धीने, विद्या शोभते बुद्धीने, लक्ष्मी शोभते धनाने, सचिनरावांच्या जीवावर जीवन जगते मानाने. वा खूप सुंदर. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राचे खून. सचिन पाटलांचं नाव घेते लोंढेंची सून. वा सुंदर. 36 विभागामध्ये स्वाली माझं गाव, विलासरावांचं नाव घेते कशाला खाऊ भाव. अरे बापरे. चला. संसार साधून करते मी परमार्थ, विकासरावांचं नाव घेते सर्वांना श्री स्वामी समर्थ. वा सुंदर. चला पुढे. गुलाबाच्या फुलापेक्षा आई जवळ या. गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर असते त्याची कळी. राहुल रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. सोन्याच्या ताटा साखरेची वाटी अक्षयरावांचे नाव घेते 7 जन्मासाठी. खूप खूप धन्यवाद. चला कार्यक्रम चालू करूया. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. जी उशिरा उडी मारेल ती बाद. कळलं? उशिरा उडी मारेल ती बाद होणार आहे. रेडी? एकदा अजून करूयात प्रॅक्टिस. रेडी? 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. समजलंय? चालू करूयात एकदा. मळ्यात आऊट. चला 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 या. जवळ या. जवळ या. रेडी? 1 2 3 स्टार्ट. मळ्यात. चला 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 पटापट. 1 2 3 4 5 आऊट. चला 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 चला. 1 पाऊल जरी बाहेर आले तरी या. 4 जणी राहिलेत. या या. कसं आऊट केलं? तुम्ही इकडे या.
बाजूला, आई या बाजूला या. बरं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी एक दुसरी संधी तुम्हाला मिळणार आहे खेळण्यासाठी, सेमीफायनलला जाण्यासाठी. कळलं? त्या आऊट झाल्या म्हणून तुम्ही फटाका लावलाय. या, रेडी? 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, तळ्यात. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात आऊट. चला या, तुम्ही या बाजूला या. ताई इकडे या बाजूला या. रेडी? 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात. तुम्ही दोघी आऊट झालेला आहात, त्या एकट्या जिंकलेल्या आहेत. कारण का मी ना खाली पडण्याचं नाही, मळ्यात उडी मारणं जरुरी होतं. मी नाही, जरा व्हिडिओ रिव्हर्स करा. मी काय म्हटलं होतं? तळ्यात नंतर मळ्यात. त्या एकट्यांनी उडी मारली आणि तुम्ही उडी मारलीच नाही. जरा त्यांचं नाव लिहून घ्या, काहीही होऊ दे. पण बरं, मी पहिल्यांदाच सांगते, कोणीही अशी येणार नाही अलगद. दोन्ही पाय एकदाच उडी मारायचे. तुमचे पहिले त्या निऱ्या खोचून घ्या. मळ्यात, तळ्यात, तळ्यात आऊट. चला, काही टेन्शन घेऊ नका. रेडी? 1 2 3 स्टार्ट. मळ्यात, तळ्यात, तळ्यात. अरे बापरे, हो सावकाश सावकाश. बरं, थांब 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 थांब. नाव सांगा मला. स्नेहल राकेश गाय. आता यांनी उखाणे घेतले त्या काय याड्या? काय माहित म्हणतात त्या? खरंच मस्त छान उखाणा घ्या. नको मोती नको चंद्रहार, राकेश रावांचं नाव घेते हाच मोठा अलंकार. मग तुम्हाला काय पाहिजे? अच्छा, तेच पाहिजे. आणि समजा आता गुढीपाडवाला त्यांनी ठरवलं की मी माझ्या बायकोला नाहीच म्हणतायत, ते सोन्याचा हार देणार नाही म्हणतायत, नाही द्यायचा, देतात. मग काय तुमचं काय म्हणणं आहे? घ्यायचंय त्यांच्याकडनं हार? दिला तर घे. देणार दादा? बघा काय सगळ्यांच्या समोर कबूल केलंय. ते म्हणतात फसवला, तुम्ही म्हणतात सेटलमेंट झालीये. काय? कमिटमेंट झालेली आहे. क्या बात आहे. जरा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. चला, रेडी? आओ. त्याच्यामुळे दुसऱ्या संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. आणि दुसरी संधी जी मिळणार आहे ना प्रत्येकीला, ती स्वतःची जिद्द. मला जिंकायचंय आणि मला पुढचे फायनल राऊंडला जायचंय, असा राऊंड होणार आहे. त्याच्यामुळे स्वतःला खूप खंबीर बनवा. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. बापरे, तुम्ही या बाजूला या, या बाजूला या. नाही नाही, माझ्या जरा बाजूला या. नाही, तुम्ही तिकडे जा. तळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. अरे बापरे, नाही. बरं, तुम्ही या बाजूला. पुढे वा, रेषेवर पाय नका ठेवू. या बाजूला या ताई, जरा या या. हो, तुम्ही या तिकडे, तुम्ही या बाजूला, या बाजूला. तळ्यात, तळ्यात आऊट. दोघी आऊट. क्या बात आहे. बरं, या तिघींना आपण डायरेक्ट सेमीफायनल राऊंडला जाऊ. 1 आणि या 3, एकूण किती जणी झाल्यात? 4. या तिघींची नावं लिहून घ्या. फुगा बांधून झाला, त्यांनी लाईन मध्ये उभं राहा. साड्या खोचून घ्या, फुगा तुमचा दिसला पाहिजे. चला चला, वेळ फार कमी आहे. लाईन मध्ये उभे राहा. पटा. लांब केस महिलांसाठीच आहे, मुलींसाठी नाही. पटा, या वरती या, स्टेजवर या. सगळ्यात लांब केस कोणाचे आहेत? गणेश चाळकेची बायको गणेश तांडेल. या पुढे या ना. कोणाकोणाचे आहेत बघायचे मला. या
सगळ्यात लांब केस जिचे असणार आहेत तिला बक्षीस मिळणार आहे. अजून एक कोण आहे ढोकरा इथे मागे नाही मागे मानलं नाही सोडू नका. तुम्हाला काय वाटते कोणाचे लांब आहेत सगळ्यात जास्त केस? खूप जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. पैठणीचा खेळ जिंकू दे नाही तर नको जिंकू दे, मला एक तरी बक्षीस मिळालंय ना बस. चला धन्यवाद. काही मी सेमीफायनलला पाठवणार नाहीये, फक्त तुम्हाला नाचायचं, मला डान्स बघायचा होता म्हणून. चला एका गाणं थांबलं की हात सगळ्यांचे मागे. हा याच्या पुढे कोणी पळायचं नाहीये आणि इकडे कोणी पळायला जायचं नाहीये. चला तिने दुसरीचा फुगा फोडायला यायचं नाही. बस बस चला साऊंड 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 चला बस बस चला. फुगा तर बांधू दे पायाला. हात वर पाहिजे सगळ्यांचे. जर पुढे जायचं असेल फायनल राऊंडला, क्या बात आहे. हे काय तिकडे मागे का गेले? त्यांचा फुगा फोडा, त्या थांबल्या त्यांचा तरी फुगा फोडा. चला अरे बापरे, हा क्या बात आहे. चला चला त्यांचा फुगा फोडा, त्या थांबल्या त्यांचा तरी फुगा फोडा. इकडे वा इकडे वा इकडे वा. आता कोणीही पिवळ्या लाईनच्या पुढे इकडे नाही जायचं, इकडे वा सगळ्यांनी. आत फुगा दिसला पाहिजे.
फोडलात? चला, ज्यांचा फुगा फुटला त्यांनी बाहेर या. तुमचा ऍक्च्युली परत सुटला फुगा. चला, ज्यांचा फुगा फुटलाय त्यांनी खाली चला. पिवळ्या, हा क्या बात आहे, याला म्हणतात. नाही, हाताने नाही फुगा फोडायचा, हात पडल 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 पुढे. चला, साऊंड. जर फुगा फोडला नाही एक तरी तर सगळ्या बाद होती आणि ज्या 4 राहिले त्यांच्यात सेमीफायनल होईल. तिकडे एका बाजूलाच नका थांबू, इकडे या. असं नाही उभं राहायचं, असं उभं नाही राहायचं. आत या आणि साडीवर घ्या, तुमचा फुगाच दिसत नाही येत आहे. चला 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 चला, पडाल इकडे पुढे या ना, इकडे इकडे मध्ये या, इकडे मध्ये या. का तिथे घेऊ आता तुम्हाला पुढे? तुम्हाला तिथे घेऊ पुढे? चला इकडे या सगळ्यांनी, या आता याच्यात. मग इकडे या, इकडे आत या, आत या सगळ्यांनी, आत या सगळ्यांनी, आत या. पलीकडे गेलात तर आउट व्हाल. आतमध्ये वा, आत वा, आत वा. एक तरी फुगा फुटला पाहिजे. कबड्डी 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 कबड्डी. मी सांगते तिकडे जाऊ नका, सांगते तिकडे जाऊ नका. चला, नाही सांगितलं होतं आधीच करते. तुमचा तिघींचा ग्रुप इकडे या, या तुमचा तिघींचा ग्रुप इकडे. नाही नाही नाही, वेगळं करते ना. तुम्ही तिघींनी त्या तिघींचे फुगे फोडायचे, तुम्ही तिघींनी या तिघींपैकी कोणाचा तरी फुगा फोडायचा. एकमेकींचा तुम्ही तिघींनी फोडायचा नाही, तुम्ही एकमेकींनी तिघींचा फोडायचा नाही. आता लागू दे. चला या. कबड्डी 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 कबड्डी. बाद झाल, बाहेर गेलात तर बाद. आता तिघींनी एकेकीला टार्गेट करा ना. चला, मी सांगितलं होतं तुमच्या. चला आता 5 जणी आणि मगाच्या 4 जणी या, पटकन या मग. आणि हे होतील. बरं, सगळ्यांनी लक्ष द्या. पहिल्या ज्या 5 जणी, सगळ्यांना तुम्ही मला नाही करून दाखवायचे, पुढे दाखवायचे, पाण्याची बोटं दाखवायचे, संपले आणि मागे जाऊन बसायचे खुर्चीत. 1 2 3. हावरट कोणात कळेल. आणि अजिबात सांडवायचं ना. बिस्किट मला सगळी दाखवायची आहेत, संपलेली. पाण्याची झाकणं लावत बसू नका, वेळ जाईल परत. पटापट खा, पटापट खा, पटापट खा, पटापट खा. पाणी प्या, जरा टाळ्या वाजवा. पटापट पटापट. तुकडे खाली टाकायचे नाही, तुकडे खाली टाकायचे नाही. खसका गेला, घशात बिस्किट अडकला, त्याला मी किंवा डोणवतकर जबाबदार राहणार नाही. पाणी सगळं संपलं गेलं पाहिजे. बिस्किट खाऊन घे, पटापट पाणी. बिस्किट
मला पुढच्या राऊंडला जायचंय ही जिद्द जी होती ना ती फार महत्वाची होती आणि ती तुमच्यामध्ये मला दिसली. मला माहिती नाही तुम्ही अगदी फुग्याचा गेम जो टेक्निकली जो खेळत होतात ना ते फक्त मला कळालं. ज्या कधी कोणी व्हिडिओ बघतील तेव्हा तुम्हाला कळेल की या कशा पद्धतीने टेक्निकली खेळत होत्या त्या. तर खूप खूप अभिनंदन तुमचं 5 जणींचं. बाकीच्यांनी खाली जायचंय तर आपण डान्स घेऊयात. विकास सहयोग प्रतिष्ठान आणि टाटा स्टील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या खालापूर तालुक्यामध्ये 15 ग्रामपंचायतमध्ये लाईव्ह प्रोजेक्ट चालू आहे. तिथे मी GPCM म्हणून कार्यरत आहे. तर आम्हाला डोणवतकरांनी ही संधी दिली नुक्कड नाटक दाखवण्याची. तर सर्वप्रथम डोणवतकरांचे मी आभार मानते. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या खालापूर तालुक्यामधून जे कोणी आले असतील आपली संस्था आहे ही दिल्लीला रजिस्टर केलेली आहे. जर आमच्या LAP टीचर पूर्ण खालापूर तालुक्यामध्ये LAP टीचर्स आहेत. 52 शाळांमध्ये आपलं काम चालू आहे. मी ID घातलेला आहे. आमच्या LAP टीचरच्या ID वरती स्कॅनर आहे. तुम्हाला जर संस्था रजिस्टर आहे की नाही हे बघायचं असेल तर तुम्ही स्कॅन करून गुगलला जाऊन सर्च मारू शकता. डोणवतमध्ये LAP टीचर म्हणून विशाखा पाटील काम करते. आपल्या तांबाटी ग्रामपंचायतमध्ये ममता सावंत तांबाटीमध्ये काम करतात आणि डोणवतमध्ये विशाखा पाटील. तसेच आपटीमध्ये NRBC म्हणून शीतल लहाने काम करते. अशाच अनेक ग्रामपंचायतमध्ये काम चालू आहे आपलं. मी मुंबईकरांना विनंती करते की त्यांनी आपलं नाटक सादरीकरण करावं. स्वराज्याचं स्वप्न जिच्या कुशीत जन्माला आली ती राजमाता जिजाऊ. स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलवली ते छत्रपती संभाजी महाराज. शिक्षणाचा वसा हाती घेणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि मानवाला मानवाचं जीवन मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार सहर्ष सविनय अभिमान सादर करीत आहोत एक छोटीशी लघु नाटिका. नमस्कार नमस्कार डोणवतकर. इथे आलेले सगळेजण
आम्ही आता एक पथनाट्य सादर करणार आहोत. तर पथनाट्य सादर करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगावी वाटते मला. फार फार आमचं पथनाट्य 15 मिनिटाचं असणार आहे. तर मला सांगा, इथं आलेले सिरियल कोण कोण बघता? अरे यार, एवढे कमी जण बघता सिरियल? तुम्ही बघता काय रे सिरियल? फिल्म बघता? फिल्म बघता? छावा कुठे कुठे बघितलाय? तुम्ही सिरियल बघता? प्रत्येक सिरियल मध्ये एक हिरोईन असते की नाही? प्रत्येक सिरियल मध्ये एक हिरोईन असते, प्रत्येक सिरियल मध्ये एक हिरो असतो. पण आमच्या या नाटकात ना हिरो आहे ना हिरोईन आहे. हिरोईन नाही. मला पण नाही करायचं का? अरे ऐका माझं ऐका. हे बाबा इकडे ये, असं करू नका. आता एवढ्या लांब इकडे आलोय डोनवत मध्ये, आपण तर काहीतरी केलं पाहिजे. एवढे प्रेक्षक जमलेले आहेत, त्यांचं मनोरंजन केलं पाहिजे की नाही? काय केलं पाहिजे? आपल्या नाटकात हिरो नाही, हिरोईन पण नाही, मग मी पण नाही. एक मिनिट. अरे ऐका माझं ऐका. मला सांग, तुझ्याकडे फोन आहे? अरे फोन? अरे इथं लोकांच्या ताटात जेवण नसलं तरी चालतं, पण फोन असलाच पाहिजे. माझ्याकडे तर 3 फोन आहेत. किती? 3. तुझ्याकडे 3. अरे बाबा, ह्याच्याकडे 3 फोन आहेत. पण तुम्हाला सांगतो याचा प्रॉब्लेम काय माहितीये काय? हा शाळेतच गेला नाही. हो, त्याच्यामुळे याला वाचता येत नाही. एकदा काय झालं माहितीये, एका पोरीने लग्नासाठी याला प्रपोज केला, व्हॉट्सअपवर मेसेज केला, पण याला वाचता येईना. मग आम्ही मित्रांनी काय केलं माहितीये काय? काय केलं? त्या पोरीला रिटर्न मेसेज केला. तिला सांगितलं, काकू मी जर तुम्हाला हो बोललो तर माझी आई मला मारेल. काय अरे अशा जुन्या गोष्टी ना उकळून काढू नकोस. तुम्ही सुरू करा की नाटकाला? सुरू करा. डायरेक्ट सुरू करा. म्हणा की अरे बघा रे बघा, नाटक बघा, बघा रे बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा. हो, तुम्हाला सांगतो, अरे मुलं म्हणजे देवाघरची फुलं. जरा ताले मारला. हो, तुम्हाला सांगतो, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बागेत जसं गुलाब डुलं. हक्क अधिकार आणि न्याय, हक्क अधिकार आणि न्याय, हक्क अधिकार आणि न्याय. नाटक आमचं सागून जाय, नाटक आमचं सागून जाय. म्हणतो बघा बघा, नाटक बघा, बघा हो बघा, नाटक बघा, बघा हो बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा. यार मागिया का कुठं चाललायस? अरे इकडं चाललो डोनवत मध्ये. इकडे नको, इकडे जाऊया आपण. अरे तिकडं काय आहे? अरे तिकडं पवायला हिर आहे, हिर. आणि ऐक की, असं मी उद्या शाळेला सुट्टी आहे, चल की पवाय जाऊ. अरे पावायला नको. मागच्या टायमाला पावायला गेलतो तेव्हा आईनं इतका मारला. तलावात जेवढं पाणी नाही तेवढं अंगातनं पाणी काढले आईनं. अरे लका तू उगाच घाबरतोस, मग चल जाऊ पवायला. नको गाड्या. अरे त्या लंगड्यासोबत काय बोलतोस? खेळायचंच असेल ना, आणि तू खरा मर्द असशील तर आमच्या बरोबर खेळून दाखव. हे बघा, त्याला लांगड्या बोलायचं काही काम नाही बरं का. ते तुम्हाला लय महागत पडेल. हे बाबा घाबरतो. अरे डायरेक्ट हिरू भडकला आपल्यावर. त्याला आता काय बोलतो बघ मी. बाजू हे लंगड्या एक काळ्या मॅगी. हे बघा, हा कायदा आमचं रक्षण करतो. आणि त्याच कायद्याला आम्ही नोटा फिरवतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज आहे वाटतं काय? हे आमच्यासारख्या लहान मुलांना जातीवरून, रंगावरून, स्त्री पुरुष किंवा इतर जेंडरवरून त्यांना चिडवणे आणि हा असा भेदाभेद करणे ना तुम्हाला महागत पडू शकतं बरं का. खेळा मग तुम्ही, आम्ही चाललोय खेळायला. नाही. सॉरी शक्तिमान, चुकलं आमचं. अरे आम्हाला माफ करा. हमारे नाले में तुम्हारा क्या काम है? हमारे नाले में तुम्हारा क्या काम है? हवा बड़ी काली, उसका भी बुरा हाल है. हवा बड़ी काली, हमारे फेफड़ों में ये काले काले दाग है. हमारे फेफड़ों में ये काले काले दाग है. ओ भाऊ, बघितलं का? बघितलं केवढा मोठा महोत्सव आहे. महोत्सव नाही. अरे ही केवढी मोठी जमीन आहे, बघितली का? एवढी मोठी जमीन, ही सगळी जमीन आपली आहे. आपली? आपली नाही, आमची स्वतःची आहे. अच्छा, तुमची स्वतःची आहे? एवढी मोठी जमीन आमची आहे.
आणि ह्या जमिनीवर का नाही काय? जेवढी मी झाडं आहेत तेवढी कापायची हा आणि हिथं मोठा कारखाना उभा करायचा. अहो साहेब तुम्ही काय बोलताय? ही झाडं सगळी कापणार आणि कारखाना उभा करणार. अहो पण इथं सगळी लोक राहतात, आजारी पडतील, आपली मुलं राहतात ती पण आजारी पडतील. भाऊ हे लहान पोरांना काय होत नसतंय. असं कसं म्हणतात तुम्ही? तुमचा फोन आला बघा. बाबू फोन आला होय. हॅलो हा बोला. डॉक्टर जाधव बोलतोय. शिवगड बोलतोय का? हो मीच बोलतोय. ऐका, तुमच्या मुलीला ऍडमिट केलंय, तिला श्वास घ्यायला त्रास होतोय, तुम्ही लगेच हॉस्पिटलला या. काय? अयो बाबू अहो माझ्या पोरीला आयसीयूत ऍडमिट केलंय, मला जावं लागल. तुम्हाला बोललो होतो ना साहेब. हे बघा या होणाऱ्या दूषित वातावरणामुळे ही लहान मुलं आजारी पडतायत. पण विषय काय आहे की या आजारपणावर त्यांना चांगल्यातला चांगला उपचार मिळणे हा आमचा अधिकार आहे. सॉरी शक्तिमान, बरं का चुकलं आमचं, माफ करा मला. पडोगे लिखोगे बनोगे नवाब, जो तुम खेलोगे कूदोगे बनोगे खराब. अरे मेल्या मुडद्या नालायका मूर्ख. अरे तुला 10वीची परीक्षा लिहिणार रे, अभ्यास करायचा असतो मला. 5 मिनिटं आई खेळू दे फक्त. अरे कसली 5 मिनिटं? बॅट दे इकडे, बॅट इकडे दे, बॅट माझ्याकडे दे. या बॅटचं मी काय करणार आहे माहिती आहे? बघ आता ही अशी बॅट तुला टाकणार. त्या विण्या काकाकडे जा आणि माझं पार्सल घेऊन ये. हे बघा मला चांगलं माहिती आहे ते कुठलं पार्सल आहे. मी काय पार्सल बिर्सल घेऊन नाही येणार. तू नाही गेलास तर कमरेत लाळ घालेन तुझ्या. जा. बाबा अहो मला डोरीमॉन बघायचं, मला डोरीमॉन बघू द्या. मी जेवलो तुझा. जेवढं नाही, मला डोरीमॉन बघायचं अहो मला. अरे मला माझा कार्यक्रम बघू दे ना, आवाजची दुनिया. अरे तू तिकडे जा पहिले. अरे यार मला इथे कोणीच का समजून घेत नाहीये. यांना सांगायची गरजच आहे. आमच्या सारख्या लहान मुलांना आराम व विश्रांती घेण्याचा तसेच खेळ किंवा इतर मनोरंजन मध्ये रमण्याचा आम्हाला अधिकार आहे. थोडा थोडा भाग भागता, थोडा थोडा भाग भागता, थोडा थोडा भाग भागता, थोडा थोडा भाग भागता. अरे सोटू. हा साहेब बोला. अरे काय कर माहितीये काय? टेबल नंबर 1 वर चाय दे. हा देतो. टेबल नंबर 2 वर कॉफी दे आणि टेबल नंबर 3 वर ते इडली दे. टेबल नंबर 4 वर काय करशील? वडापाव दे. सगळीकडे दे सगळं. हा मुंबईत तर 4 माणसांनी संपली. टेबल पण संपले. आता काय साहेब? अरे काय केलं ते? सगळ्या बशा फोडून टाकल्यात, कंपन फोडून टाकल्यात. थांब आता तुझे ना 4 दिवसाचा पगार कट करतो. साहेब प्लीज असं करू नका हो. इथं मी एकटा धावाधाव करतोय ना म्हणून असं झालं. प्लीज पैसे नका कापू. अरे बाबा पण ह्याची नुकसान का तुझा बाप देणार का? बाप नाही, कायदा. आम्हा मुलांना आर्थिक शोषणापासून संरक्षणाचा अधिकार आहे. फोन लावू का? नाही राहू दे. सॉरी शक्तिमान, माझं चुकलं, माझ्याकडून चुकी झाली. सखी सैया तुको बाई का माते मैं गाई डायन काय जाते. सखी सैया तुको बाई का माते गाई डायन काय जाते. अगं मम्मी ऐकलंस का? अगं ऐक ना मम्मी. मम्मी म्हणते आय विल नॉनसेन्स. अगं बाई हे कुठून का शिकलीस आई? ते मागच्या टायमाला ते गेले होते का नाही गावात आपण, तिथल्या अंगणवाडच्या बाईने शिकवलं इंग्लिश. बाई एक ते शिकल्यावर कसं भारी भारी बोलता येतं ना. आई मला पण शिकायचंय. अगं पण आपण एका शाळेत राहतच नाही. अगं शाळेत काय तुझ्यासारख्या पोरीच्या हाताला ही पुस्तकं नाही, भांडी बरी दिसतात. जा भांडी घास. अगं पण आई माझं एकदा ऐकून तरी घे की. शट अप. अच्छा हे पण तिकडूनच शिकले का? अगं आई कसं आहे ना, मी एकदा का शिकले ना की चांगली मोठी होईल, मला चांगल्या पगाराची नोकरी लागेल आणि त्या पगारातून का नाही मी तुला छान अशी साडी घेईन. अयो बाबू पोरगी साडी आणणार आहे मला. पोरी चुकलं बरं का माझं. सॉरी शक्तिमान, चुकलं. हा शुरा मी सरदार मला काय कुणाची भीती. शुरा मी सरदार मला काय कुणाची. बाबा घे आवर बाबा, जायचं पुढे. चल आवर. ओ बाबा मी काय येणार नाही आता पुढे तुमच्या सोबत. अरे बाबा मूर्खासारखं काय बी बोलू नको. आपल्याला 4 महिने दुसऱ्या गावात जायचंय आणि तिकडे राखणदारी करायची आहे. आणि ते 4 महिने संपले का पुढच्या गावात ना. अरे बाबा काय करणार? आपलं तेच काम आहे. आपलं आयुष्य कसं आहे. आणि आपण एका ठिकाणी जर थांबलो ना तर आपण किड्या मुंग्यासारखं मरू. आवर चल. अहो पण बाबा माझ्या शिक्षणाचं काय?
अरे बाबा आधी हे नंतर तुझं शिक्षण. अहो बाबा मी एकदा का शिकलो ना की चांगला उच्च दर्जाचा एखादी नोकरी बघीन आणि तसं झालं की पहिलेही आपली भटकंती थांबेल. बरं बाबा शिकलो की चांगला पैसा येईल आणि मग नोकरी आल्यानंतर का नाही सगळी सुख समाधानी आपल्या पायाशी राहिलो. असं म्हणतोस? खरंच बाबा चुकलं आमचं, आम्हाला माफ कर. नमस्कार 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 नमस्कार. तर मी आहे नरेश टुकडुक 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 नरेश घोडेवाला. नरेश मिहो नरेश मांजरवाला. नरेश झाबरिया. कोण आहे मी? नरेश वाघमारे. याला मारला असता मी आता याला मागे. तर मी आहे हाय बीपी या न्यूज चॅनलचा अँकर. तर आपण सगळे जाणून घेऊया की या मुलांवर त्यांच्या आई वडिलांचं लक्ष आहे की नाही. चला रे मुलांनो तयार व्हा. अरे मुलांनो मी म्हटलं मुलांनो, दाढीवाल्या पोरांनो नाही, मुलांनो. मुलांचं कॅरेक्टर पकडा. तुमची कॉमेडी चेचली पाहिजे. अरे 15 वर्षाची मुलं आहेत ती, 15 वर्षाची. सांगा ना मग 15 वर्षाची आहे. तर चला या मुलांना विचारूया. तर बाळांनो मला सांगा, मोठं झाल्यावर तुम्हाला काय व्हायचंय? काय व्हायचंय? हॅलो म्हणतो माहिती. मी सांगू मला ना मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचंय आणि माझ्या गावातल्या लोकांचं आणि या संपूर्ण तालुक्यातल्या लोकांचं मोफत उपचार करायचंय. वा 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 वा. मी सांगू हा सांगेल. माझं सांगितलं तू तुझं सांग. मला काय करायचं माहितीये काय? मला एका जागी स्थिर राहून लोकांचं स्थलांतरण थांबवायचंय. एका जागी राहून शेती करून आपण आपलं आयुष्य किती आनंदाने जगू शकतो हे मला सांगायचंय. मला ना माझ्या गावातील शाळा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात जायचंय. वा 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 वा. मी सांगू का? आमच्यासारख्या लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना ज्यांचे अधिकार त्यांना माहिती नाहीत अशा मुलांना जागृत करून मला समाजसेवा करायची. वा 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 वा. मीच सांगतो मला ना या देशाचं नेतृत्व करायचं आहे आणि आपल्या इकडचे दीन दलित आदिवासी यांच्यासाठी लढायचंय, त्यांच्या न्यायासाठी लढायचंय. वा 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 वा. अरे पण तुम्ही हे जे काय बोललात त्याच्यावर तुम्ही छोटी मुलं अजिबात वाटत नाही आहात. अहो आम्ही छोटी असतो ना तरी आमची स्वप्न फार मोठी आहेत. काय सांगता? अरे मग शिक्षणापेक्षा जिथे आहात तसं जगा ना तुम्ही. असं कसं? असं नाही जगू शकत, कारण आम्हाला आमच्या मताने आमच्या विचाराने जगण्याचा अधिकार आहे. काय सांगता? हो बरोबर आहे बरोबर आहे. सॉरी शक्तिमान चुकलं बरं का. आणि तुम्हाला सांगतो आम्ही इथे कोणता कायदा कुठला संदेश देण्यासाठी नाही आलो. संदेश आहे पण तो खूप महत्वाचा आहे. काय आहे माहितीये का? आपण आपल्या मुलांना शिक्षणाची गोडी आवड लावली पाहिजे, नाहीतर काय होईल? हा देश असुरक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हातात जाईल. अगदी बरोबर आहे. निदान लहान मुलांनी शिकलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार जाणून घेता येतील. पालकांनी काय करायचंय? स्वतःचं घर चालवण्यासाठी मुलांचं उद्याचं भविष्य ओरबाडू नये. त्यांच्या मनामध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण करावी जेणेकरून मुलं उद्या शाळेत जातील, शिकतील आणि मोठी होतील. एकदम बरोबर. आज जरी मुलं शिकली तर आपल्या घरातील, गावातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि आपल्या देशात भरभराट आणतील आणि स्वाभिमानाने जगतील. आणि एवढंच नाही तर नवनवे उपक्रम राबवून या मुलांना आणि त्या मुलांच्या आई वडिलांना शिक्षणाची जबाबदारी ही कळली पाहिजे. त्याशिवाय आपली पुढची पिढी ही घडणार नाही. अगदी बरोबर. मंडळी, चांगल्या शिक्षणामुळे चांगलं आपल्याला नोकरी लागतेच, पण त्या व्यतिरिक्त आपण या समाजामध्ये कसं बोलायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे हे आपल्याला कळतं. आणि आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध न्याय कसा मिळवायचा हे आपल्याला कळतं. आपले अधिकार आपल्याला कळतात. बरोबर आहे अगदी. कारण ही जर मुलं शाळेत गेली, त्यांचं भविष्य सुखकर झालं तरच आपला देश एक सशक्त देश निर्माण होईल. आणि हीच आमची इच्छा आहे. पण हे कोणी दुसरे येऊन करणार नाही, हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. अगदी बरोबर आहे. रसिको, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला. रयतेचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. स्वराज्य घडवला, महाराष्ट्र घडवला. महाराष्ट्र म्हणजे काय? अहो महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, महंतांची भूमी, विचारवंतांची भूमी, कीर्तिवंतांची भूमी, आम्हा कलावंतांची भूमी. म्हणूनच आम्ही म्हणतो की वरुण रागडा कणकर काळा होबड धोबड मातीचा, अंतरात परी संत नादती बोध सांगती मौलाचा. वंदन करुणी या भूमीला, मान देऊनी मुद्र्याचा, ऐका जनहो ध्यान देऊनी इतिहास हा महाराष्ट्राचा. महाराष्ट्राला भला मोठा इतिहास लाभलेला आहे. त्याच इतिहासाचा आदर्श घेऊन प्रत्येकाने शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. पण यासाठी खरी गरज आहे ती विचार बदलण्याची. कारण विचार बदलला की
माणूस बदलतो, माणूस बदलला की समाज बदलतो आणि समाज बदलला की देश नक्कीच बदलेल. आणि तेव्हाच आपण म्हणू ही दुनिया, ही दुनिया, ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हो बसू नको तू सावध राहा रे मनुजा जाग, मनुजा जाग. बसू नको तू सावध व्हा रे मनुजा जाग, मनुजा जाग. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. विकास सहयोग सर्वांनी कृपया जोरदार टाळ्या वाजवायच्या. पटकन घ्या. आणि अशा कार्यक्रमातून जर अशा पद्धतीनं जनजागृती होत असेल तर आम्ही डोणोदकर ही जी काही कलाक्रीडा सामाजिक संघटना आहे, सांस्कृतिक संघटना आहे, नक्कीच आपला उद्देश सफल होताना दिसतोय. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन ग्रुप ग्रामपंचायत आंबाटीचे सन्माननीय सरपंच अविनाशजी आंबले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं या ठिकाणी मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करतोय. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. क्या बात आहे. जरा जोरात टाळ्या वाजवायच्या. आजीच्या हातात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एका हातात 15 आहेत त्यांच्या. 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 बांगड्या आजींच्या हातात आहेत. हे खरं तर हिरवी बांगडी आपल्या सौभाग्याचं लेणं आहे आणि आजी आजही तुम्ही ती संस्कृती जपता. जरा आजीसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आजींना बक्षीस मिळणार आहे. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तरी सुद्धा मोजणार आहे मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आजीच विनर झालेले आहेत तर आजींना बक्षीस द्यायचंय. जोरात टाळ्या वाजवायचे. बरं अजून एक सगळ्यात मोठं मंगळसूत्र कोणाचं असेल ना लांब? अर्जुन बगदालकर आणि निधी जाधव त्यांनी तयार राहायचंय. त्यानंतर शिवाजी महाराजांचं पूजन करून नारळ वाढवून पाहुण्यांचं स्वागत करून नंतर कार्यक्रम सुरुवात होता. तयार राहायचंय. अर्चना बगदालकर आणि निधी जाधव त्यानंतर आर्यन डिझाईन आहे. आजी एक छानपैकी नाव घ्या ना. एक नाव घ्या छानपैकी. खूप बरं वाटलं की आपली संस्कृती म्हटल्यानंतर खूप सगळ्या गोष्टी आपण सगळ्या जपतो. आणि आजी मला सांगा ना कसं वाटतंय इथे येऊ? पूजा केले शक्तीपेक्षा युक्तीने आणि रमेश पाटलांचं नाव घेते प्रेमापेक्षा. खूप सुंदर. आजींना बक्षीस द्यायचंय एक. क्या बात आहे. या तुम्ही या चौघी जणी तुम्ही चौघींनी द्या बक्षीस. काही हरकत नाहीये. तुम्ही चौघींनी बक्षीस द्या. बरं एक बक्षीस ना एक छोट्या मुलीसाठी असणार आहे. फक्त मुलींसाठी असणार आहे. एक बक्षीस आहे ते फक्त छोट्या मुलींसाठी असणार आहे. तुम्हाला काय घेऊन यायचंय माहितीये? 1 रुपयाचा कॉइन घेऊन यायचे. जरा जोरात टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. चला तर आपण आता फायनल
मजा आली खेळताना. आत्ताच्या काहीतरी कार्यक्रमाच्या तुम्ही विनर होतात आणि आता दुसरा नंबर आलेला. काय वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतं, कारण मला गेल्या वर्षी माझा पहिला नंबर आला, पण मला असं वाटलं नाही की परत माझा पहिला नंबर येईल म्हणून. व्हेरी गुड. काय वाटतंय? मी नाही जिंकले तरी चालेल, माझी जाऊबाई जिंकली पाहिजे. खूप छान वाटतंय आणि त्यांच्या एकाच घरात 3 बक्षिसं जातील याचा आनंद होतोय. अच्छा, म्हणजे तुम्ही तिघे एकाच घरातल्या आहेत का? अच्छा, जी छोटी मुलगी होती ती तुझी मुलगी आणि जे मोठं मंगळसूत्र होतं ती तुझी सासू आणि आता आज पैठणी सुद्धा मिळणार आहे. क्या बात आहे. या तिघींसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवाया आणि ज्यांनी तुमच्या मागे मेहनत घेतली त्यांच्यासाठी एकदा त्यांना थँक्यू बोला. कारण का त्यांनी जर तेवढी बॉटल पद्धतीने त्या पद्धतीने जर हे केली नसती, कारण का बॉटलमधनं स्ट्रॉनी पाणी घेणं खूप कठीण असतं. आपण ग्लासामधनं पटकन घेऊ शकतो, पण बॉटल देशमुख याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. तरी आता त्यांच्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा की याची गरज आहे खरी. आता मी सन्मान्य सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं. विकासची पूजे याला मी विनंती करतोय की आपण यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आपण या ठिकाणी पूजन करायचं आहे. आपण श्रीफळ अर्पण करायचं. बॅकग्राऊंड म्युझिक त्याची. यानंतर तेजस्वी उतेकर उपतालुका संघटक जिल्हा परिषद वॉर्ड. यानंतर पुढील स्वागताकडे आपण बोलतोय माननीय संतोषजी ढेवे ओबीसी नितीन कदम आपणास विनंती आपण वरती असं. यानंतर संतोषजी दळवी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत डीजे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं. यानंतर मी स्वागतासाठी आमंत्रित करतोय
सौभाग्यवती अस्मिता प्रसाद कदम ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत काबाटी बघत होते रुपेश कदम एक युवा उद्योजक आपणास विनंती आपण पुढे यायचं आपलं या ठिकाणी स्वागत होतं. धन्यवाद प्रसादजी. यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी सर्वजण पोलीस पाटील वृषाली मोरे उदंड आयुष्य आरोग्य ऐश्वर्य त्याचबरोबर प्रसिद्धी लाभो याच आजच्या आम्ही डोनोदकर मंडळीच्या वतीनं आपणासाठी मनापासून मनापर्यंत मी वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना केक बनवायचा आहे. माननीय हरिभाऊ जाधव साहेब बस बाकीच्यांसाठी ठेवा केक. कदम साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. वाढदिवस साजरा झालाय. यानंतर मी बर्थडे बॉय माननीय संतोषजी दळवी यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. बर्थडे बॉय माननीय संतोषजी दळवी. धन्यवाद सर. प्रथमतः सर्व डोणवतकरांना माझा सप्रेम नमस्कार. संदेशजी पाटील असतील त्यांच्या माध्यमातून अनेक मंडळी आपण इथे हा कार्यक्रम करताय. अतिशय आनंद होतो कारण असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत. बघा आपण अनेक श्रमजीवी माणसं होतो. या माणसांना एक थोडासा विरंगुळा म्हणा किंवा त्यांच्या आयुष्यातले काही क्षण असतील हे क्षण जोपासण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तमाचा आहे. म्हणून मी जास्त वेळ घेत नाही कारण कार्यक्रम लांबत चाललाय. डोणवतकरांना पुन्हा एकदा मी तुम्ही जो प्रेम दाखवलात माझ्यावर त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. संदेशजी पाटील आणि त्यांची टीम मी मनपूर्वक तुमचा आभार मानतो आणि 2 मिनिटात मी माझे शब्द संपवतो कारण जास्त वेळ दिलेला नाहीये मला. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर माननीय संपतजी ठेपे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. आम्ही दोनवत्तर महोत्सव 9वे पर्व या कार्यक्रमानिमित्त उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी संदेश दादांनी आमंत्रित केलं आणि या ठिकाणी आमचा सर्वांचा आदर सत्कार केला. त्याबद्दल आम्ही दोनवत्तर 9वे पर्व आणि संदेश दादाच्या सर्व टीमला धन्यवाद देतो. धन्यवाद. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. आम्ही डोनवतकर पर्व 9वे या निमित्ताने जी काही संकल्पना डोनवत गावातून आज राबवली जाते त्यामध्ये मला खूप आनंद होत आहे की डोनवत गावामध्ये या पद्धतीचा कार्यक्रम होतोय आणि गावाची एकात्मता वाढवली जाते. आणि ह्या निमित्ताने मला तिथं आमंत्रित केल्याबद्दल संदेश पाटील आणि या डोनवतकर गावातील सर्व सभासदांच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद. वाढदिवसाचे संतोषजी असतील, आमचे अरव शेठ असतील, अरुणोदय असतील, आमच्या कदम मॅडम असतील, रुपेश शिर्के असेल, अमोलदादा असेल, तेज सुदेकर असतील, संपत ढेबे, सर्वच टीम यांचं मनापासून स्वागत करतो. ही जी जागा आहे ही जागा उपलब्ध करण्यासाठी अनिल जाधव तेव्हा सरपंच होते आणि मी होतो. आमच्या बहिणाबाई त्या उपसरपंच होत्या आणि खूप संघर्ष करून जवळजवळ 15 वर्ष आम्ही या जागेच्या मागे होतो. आणि जे साईडला शेजारी जे पाटबंधारा विभाग होता त्या विभागामध्ये ही जागा होती, परंतु 2 गुंठे जागा त्यांना अप्रूव्ह झाल्या असताना त्यांनी जवळजवळ इथे 1.25 एकरमध्ये त्यांनी जो प्रस्तावित केला होता. तर थोडा संघर्ष झाला, आमच्यावर केसेस वगैरे झाल्या. सर्व ग्रामस्थ सोबत होते, त्यांचे सगळ्यांचं आभार मानतो. जागा मिळण्यासाठी ज्यांनी अदृश्य हात ज्यांनी आम्हाला दिला म्हणजे इथे एक हे होते
आपलं ओपन जिम होती ती शरद भाई कदम यांनी दिली. त्यानंतर आम्ही इथं आतमध्ये घुसलो. त्यांचं सुद्धा आभार मानतो. आणि शिवसृष्टीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले म्हणजे आमदार महेंद्र तोरवे असतील आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, या सगळ्यांनी फंड देऊन जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचा फंड इथं अवेलेबल करून दिला. त्याचा सुद्धा मनापासून आभार मानतो. ही जी स्क्रीन आहे बरोबर राकेश गायकवाड असतील, त्यांचे नितेश मोरे असेल, सचिन फराड असेल, गिरीश आवासकर असतील, संतोष पाटील असतील, आमचे विश्वास पाटील असतील, सर्वच टीम म्हणजे जयेश पाटील, अभिजित पाटील यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जी काही टीमवर्क करून जे काय काम केलं म्हणजे सर्वांचं मी कोणाचं पर्सनल नाव घेत नाही किंवा राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु चांगलं काम इथे करण्याचा प्रयत्न केला आणि जागा मिळून हे सगळं म्हणून हा आम्ही डोलकर कार्यक्रम हा 10वा वर्ष चालू आहे. 9 वर्ष पूर्ण झाली, 10 वर्ष चालू आहे. आम्ही पहिले गावात घ्यायचो खूप मोठ्या प्रमाणात. आता तुम्हाला कल्पना नाही की गावात नाही, गावाच्या बाहेर आहे, पण थोडीशी पब्लिक कमी असेल, थोडं असती भरतील. परंतु तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तुमच्या उपस्थितीमुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. त्याचमध्ये विकासजी मुंडे यांनी पर्सनली मला 10,000 रुपये या कार्यक्रमासाठी दिले, त्याबद्दल सुद्धा त्यांचा मला आभार मानतो. आणि पुढील समालोचन मी आमचे सरपंच धन्यवाद संदेशजी. यानंतर मी या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक माननीय अविनाशजी आमले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. माननीय अविनाशजी आमले. भरपूर वेळ हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही डोणवतकर हा एक डोणवतकरांचा सण, कारण वर्षातून एकदा आपण वाट बघत असतो गणपती कधी येतील. गावात आपल्या घरामध्ये देव येत असतो आणि आनंद वेगळा असतो. तसा प्रत्येक गावाला एखादा कार्यक्रम असा असावा का ज्या कार्यक्रमाची पूर्ण गावानी वाट बघावी का आमचा महोत्सव कधी येईल आणि आम्हाला त्याचा आनंद कधी लुटता येईल. असा प्रत्येक गावाला एक तरी असा उत्सव असावा. आणि मला खरोखर आनंद होतोय की महिलांचा जो सहभाग आहे त्या सहभागातून दिसतोय की तुम्ही या कार्यक्रमाची वर्षभर बहुतेक आतुरतेने वाट बघता. प्रत्येक गावामध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजेत. आनंद होतोय. संदेश पाटील आणि तुमची डोणवतकर टीम, आम्ही डोणवतकर हा संचालन करणारी टीम की हा चांगला उपक्रम घेत आहे. सगळ्यांना सहभागी करून अगदी लहान मुलांपासून महिलांपासून पुरुषांपासून सगळ्यांना सहभाग घेऊन एक संसारातून वेगळा वेळ काढून आपण खेळायचं, आपला आनंद लुटायचा आहे. कुणाला प्रत्येकाला आपली कला दाखवायची एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ डोणवत आणि आम्ही डोणवतकर या टीमचे अभिनंदन करतो. तुमचा संदेश आमच्या लक्षात आलेला आहे, काळजी करू नका. त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या हातामध्ये 10 हत्तीचं बळ येऊ आणि या अगदी याच्यापेक्षा अजून काही पटीने हा कार्यक्रम मोठा कराल अशा शुभेच्छा देतो. 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी कॅप्टन असतो, त्याला कळतं सगळं. यानंतर यानंतर जो होम मिनिस्टरचा खेळ झाला त्या खेळाचं त्याच्यामध्ये विजेतेचे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे जे विजेते आहेत त्यांना या ठिकाणी आपण बक्षीस देणार आहोत. सरपंच साहेब, बऱ्याच वेळा आपण पाहतो सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचं कारण असं की आज तळ्यात आणि मळ्यात या गेमनी सुरुवात झाली. आपण लग्नाच्या आधी बऱ्याच उड्या मारलेल्या असतात, परंतु लग्न झालं की त्या काही उड्या असतात आपल्या त्या बंद होतात, हे सगळ्याशी संमत होईल. परंतु आज ज्यांनी आपल्याला गळ्यात बांधलं त्यांनी तळ्यात आणि मळ्यात याच्यातून क्वालिफाय केलं. सगळ्यात महत्वाचा सोनाली मॅडम इथं नाही आहेत पवार, या ठिकाणी महिला बसल्या होत्या. त्यांना एक बॉटल दिली होती, अर्धा लिटरची बॉटल आहेत. होम मिनिस्टरचे आजच्या विशाखा पाटील मॅडम, आपण दोघांनी येऊन अर्धा तास झाला स्पर्धा बघत होतो. बहुतेक स्पर्धा महिलांसाठी होत्या. आता जे काही आमचे पुरुष आहेत त्या पुरुषांसाठी एक 15 मिनिटाची स्पर्धा आहे. ज्यांच्या खिशामध्ये 5 रुपयाची नोट असेल त्यांनी स्टेजवर आणून दाखवायची. माझ्याकडून 500 रुपये.
आता कळालं की हे म्हणजे कशी निवडणूक लढली असतील ते. हॅलो, चला यायचे लवकर. हा, विकास मुंडे आपण याच्या ट्रॉफी देण्यासाठी. विकासजी आपण यायचे. विकास मुंडे. चला उचलून घ्यायचे लगेच. विजेते आहेत वैशाली संदीप पराट. संदीपजी उचला, आपली जबाबदारी घ्या खात्यावर. अरे बाबा ऐका ना, हो मिनिस्टर. यानंतर 5 रुपयाची नोट ज्याने दिली होती त्यांना पारितोषिक दिले जाते. सरपंच साहेबांना मी विनंती करतोय की आपण नाही ओरिजिनल आहे ती जमा करायची. आता आपण 500 रुपये देऊन. ही गोविंदजींना त्यांच्या घरातून दिली असेल म्हणून त्यांनी पॉकेट